कमी खातो किंवा खाते तरी देखील माझं वजन का वाढतंय? खूप चांगला डाएट फॉलो करत आहे, आहार अगदी व्यवस्थित घेत आहे, व्यायाम देखील करत आहे, खूप घाम देखील गाळत आहे, तरी देखील माझ्या पोटाची चरबी काही कमी होत नाहीये. आळसामुळे वजन वाढतंय का? तर हे सगळे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ ओपन केलेला आहे. आणि आता व्हिडिओ ओपन केलेलाच आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे वजन वाढण्यामागची 10 सगळ्यात मोठी कारणं. ही 10 कारणं अशी आहेत की बऱ्यापैकी आपल्यापैकी भरपूर लोकांनाही माहीतच नसतात. आणि आपण चांगला डाएट प्लॅन फॉलो करतो, चांगला आहार घेतो, अगदी क्रॅश डाएट देखील करतो, भरपूर जिममध्ये जातो, घाम गाळतो, व्यायाम करतो, तरी देखील कुठेतरी आपल्या पोटाची चरबी कमीच होत नाहीये असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपल्याकडून या 10 चुका किंवा ही 10 कारणं आपल्याकडून कुठेतरी घडत असतात. आणि या चुका जर तुम्ही बंद केल्या नाहीत तर तुम्ही काहीही करा, कितीही घाम गाळा, कोणताही डाएट प्लॅन फॉलो करा, तुमचं वजन कमी होणार नाही. त्यामुळे तुम्ही अगदी करेक्ट व्हिडिओ ओपन केलेला आहे. आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आजचा आपला टॉपिक आहे वजन वाढण्यामागची सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात भयंकर 10 कारणे, जी आपल्याला अगदी माहीतच नसतात. आपण सगळं फॉलो करून देखील आपण थकलेला असाल आणि जर तुम्हाला देखील हे सगळे प्रश्न पडले असतील की नेमकं मी काय करावं म्हणजे माझं वजन कमी व्हायला सुरुवात होईल, माझ्या पोटाची चरबी मला कमी करायची आहे, ते कसं कमी करता येईल, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ही 10 कारणं जर तुम्ही आजपासून करणं फॉलो केली, ही 10 कारणं जाणून घेतली आणि हे जर तुम्ही न चुकता व्यवस्थित रुटीन ठेवलं, व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला 100% वजन तुमचं कमी झालेलं दिसणार आहे. 100% तुम्ही या 30 दिवसांमध्ये तुमच्या वजनात झालेला बदल अनुभवणार आहात. तर आता व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूयात. आजचा आपला टॉपिक आहे वजन वाढण्यामागची 10 कारणं आणि ती कशी अवॉइड केली पाहिजेत आणि आपलं वेट लॉस आपल्याला कसं अचीव करता येईल. पण आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक पाहतो जे कोणताही पद्धतीचा व्यायाम करत नाही, डाएट प्लॅन देखील फॉलो करत नाही, तरी देखील ते अगदी मेंटेन असतात, त्यांची तब्येत अगदी नॉर्मल असते, कमी असते, वजन वाढ अजिबात नसते, ओबेसिटी नसते. आणि आपण जर पाहिलं तर आपल्या आजूबाजूला देखील 10 पैकी 7 ते 8 लोक हे ओबेसिटीमुळे, वजन वाढीमुळे परेशान आहेत. आणि आपण असे लोक पाहतो जे काहीच फॉलो न करता अगदी फिट असतात, कारण त्यांच्या वेळा अजिबात चुकत नाहीत आणि त्यांच्या रुटीनमध्ये ते ही 10 कारणं अगदी व्यवस्थित लक्षात ठेवतात, ती काटेकोरपणे पाळतात आणि त्यामुळे त्यांचं वजन बिलकुल वाढत नाही. अगदी तुम्ही देखील हे नक्कीच करू शकता. जर तुम्हाला देखील कोणताही डाएट प्लॅन फॉलो करून काही फायदा मिळत नसेल आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की नेमकं मी कोणतं रुटीन फॉलो करावं आणि कोणत्या गोष्टी जर मी लक्षात ठेवल्या तर मी देखील माझं वेट लॉस अचीव करू शकेन, तर मग हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच बनवलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात आपली ती वजन वाढण्यामागची 10 कारणं, जी तुम्हाला आजपासूनच अवॉइड करायची आहेत आणि तुमचं वेट लॉस अचीव करायचं आहे. चला तर मग सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ. आणि आपला आजचा पहिला पॉइंट आहे, पहिलं कारण आहे ते म्हणजे चुकीचा आहार. सगळ्यात मोठं वजन वाढण्यामागचं कारण काय आहे तर हे आहे, आपण तेलकट, बाहेरचं अन्न, फास्ट फूड, जंक फूड, पिझ्झा, बर्गर, अति साखर असलेले पदार्थ आपल्या खाण्यामध्ये भरपूर येतात आणि तेच कारण आहे आपलं वजन वाढण्यामागचं. आपण कमी खातोय असं वाटतं, पण आपण चुकीचं खातोय हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे क्वालिटी ऑफ फूड जास्त महत्त्वाची आहे, क्वांटिटी महत्त्वाची नाही आहे. त्यामुळे कमी खातोय की हेल्दी खातोय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कमी खाण्यापेक्षा आपण कशा पद्धतीचं अन्न आपण खात आहोत याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आजपासून तुम्हाला जंक फूड, बाहेरचं अन्न, मैद्याचे पदार्थ, अति साखरेचे पदार्थ सगळं खाणं अवॉइड करायचं आहे. बघा तुम्ही जाणवणार आहात 7 ते 8 दिवसामध्येच तुमचं शरीर हलकं व्हायला सुरुवात होईल. कारण नंबर 2, जेवणाच्या वेळा बिघडलेल्या. उशिरा नाश्ता करणं, दुपारचं जेवण स्किप करणं, रात्री खूप जास्त उशिरा जेवणं, या सगळ्यामुळे काय होतं तर या सगळ्यामुळे आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि त्याच्यामुळे शरीर आपलं फॅट स्टोअर करायला सुरुवात करतं. आणि मग काय होणार आहे, मग वाढणार आहे तुमच्या पोटाची चरबी. आणि मग
इथेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, माझ्या पोटाची चरबी का कमी होत नाही. तुम्ही डाएट तर फॉलो करताय, पण तो डाएट जर तुम्ही व्यवस्थित वेळेवरती व्यवस्थित फॉलो करत नसाल, वेळेवरती तुमचं जी मील तुम्हाला ज्या टायमिंगला घ्यायची आहे ती जर तुम्ही वेळेवर घेत नसाल, तर तुमचं वजन, तुमच्या पोटाची चरबी कमी होणार नाही. त्यामुळे नाश्त्याची एक वेळ ठरलेली असावी, दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची देखील वेळ तुम्ही फिक्स करा आणि दररोज त्याच वेळी तुम्ही जेवलं पाहिजे. कारण नंबर 3, शारीरिक हालचालींचा अभाव. आजकालचं लाईफस्टाईल पाहता मोबाईल, लॅपटॉप, सतत बसून काम करणं याच्यामुळे आपल्याकडून शारीरिक हालचाल, कसल्याही पद्धतीचा व्यायाम आपल्याकडून केला जात नाही. आणि जिथे तुमच्या शारीरिक हालचालीचा, व्यायामाचा अभाव असेल तिथे तुमचं वजन वाढणारच आहे. सतत बसून राहण्यामुळे एकाच जागी कंटिन्यू आपण बसलेलो असतो, त्याच्यामुळे देखील आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं, आपलं डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि या सगळ्या कारणांमुळे आपली जी शरीराभोवती चरबी साठते त्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे. याच्यामुळेच आपल्या पोटाचा घेर तयार होत असतो आणि त्यामुळे जर तुम्हाला पोटाची चरबी जर येऊ द्यायची नसेल तर तुम्हाला दररोज किमान 30 मिनिट स्वतःसाठी काढायचे आहेत आणि त्या 30 मिनिटामध्ये तुम्ही योगा करा, एक्सरसाइज करा, कार्डिओ करा, वॉक करा, रनिंग करा, काहीही करा, पण तुमची शारीरिक हालचाल दररोज झालीच पाहिजे. कामामध्ये कितीही व्यस्त असाल, कितीही तुमची गडबड असेल, तरी तुम्हाला स्वतःसाठी दररोजचा 30 ते 45 मिनिट व्यायामासाठी वेळ काढलाच पाहिजे. नेक्स्ट, कारण नंबर 4, पुरेशी झोप न घेणे. जर 7 ते 8 तासांची झोप जर झाली नाही तर आपले भूक वाढवणारे हॉर्मोन्स जे आहेत ते ॲक्टिव्ह होतात, ज्याच्यामुळे काय होतं, गोड किंवा तिखट खाण्याचे क्रेविंग्ज आपल्याला वाढतात आणि याच्यामुळे आपल्याकडून एक्स्ट्राचं काहीतरी खाल्लं जातं आणि या सगळ्याचा जर प्रभाव आपल्या कशावरती पडत असेल तर वजन वाढ आपली होणार आहे. म्हणूनच जर तुम्ही देखील वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये असाल तर झोप तुम्हाला पुरेशी असली पाहिजे, शरीराला आराम असलाच पाहिजे. स्लीप इज डायरेक्टली कनेक्टेड टू वेट गेन. त्यामुळे जर तुम्हाला झोप व्यवस्थित नसेल तर तुमचं वजन देखील कमी होणार नाही, वजन वाढू शकतं याच्यामुळे, कारण हॉर्मोन्स आपले असंतुलित होतात त्याच्यामुळे. यानंतर कारण नंबर 5, ताणतणाव आणि स्ट्रेस. जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे, ताण घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोर्टिसोल, जो स्ट्रेस वाढवणारा हार्मोन असतो, तो कोर्टिसोल नावाचा हार्मोन ॲक्टिव्ह होतो. कोर्टिसोल हार्मोन आहे तो तुमची भूक वाढवतो. त्याच्यामुळे बरेच लोक जे आहेत ते स्ट्रेसमध्ये खूप जास्त खातात, म्हणजे नॉर्मल आपण जे खातो त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं जातं. किंवा काही लोक असतात स्ट्रेसमध्ये अनहेल्दी बाहेरचं अन्न खाणं प्रेफर करतात. याच्यामुळे काय होतं तर हा हार्मोन जो आहे तो आपल्या पोटाची चरबी वाढवतो. अशा पद्धतीचं अनहेल्दी आपल्याकडून खाल्लं जातं. त्याच्यामुळे स्ट्रेस घ्यायचा नाही आहे, मेडिटेशन करायचं आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी जे काही करता येईल, मन शांत ठेवा. शांत असे संगीत असतात, नॉर्मल म्युझिक असतात, छान छान म्युझिक असतात, त्या ऐका. याच्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होईल, स्ट्रेस रिलीफ होईल आणि त्याच्यामुळे देखील तुम्हाला हेल्प होईल तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये. कारण नंबर 6, पाणी कमी पिणे. बऱ्याचदा तहान आणि भूक याच्यामधला फरकच आपल्याला कळत नाही. पाणी कमी आणि सॉफ्ट ड्रिंक जास्त, यामुळे टॉक्झिन्स साठतात आणि वजन वाढतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला वाटेल की मला भूक लागलेली आहे, तर तेव्हा तुम्ही आधी पाणी पिऊन बघा. 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायचं, त्याच्यामुळे तुमची भूक जी आहे ती शांत होणार आहे आणि यामुळे देखील तुम्हाला हेल्प होणार आहे वजन कमी करण्यासाठी. म्हणून भरपूर पाणी तुम्ही पिलं पाहिजे, बॉडीला अजिबात डिहायड्रेट होऊ देऊ नका. यानंतर कारण नंबर 7, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हॉर्मोनल असंतुलन. विशेषतः महिलांमध्ये PCOD, PCOS, थायरॉइड, मेनोपॉज या सगळ्या कारणांमुळे वजन वाढताना दिसतं. कितीही चांगला डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करत असाल तरी देखील वजनामध्ये वाढ होत असते, तर त्याचं कारण असतं हॉर्मोनल असंतुलन. यानंतर कारण नंबर 8, हे देखील अगदी महत्त्वाचं कारण आहे. कारण नंबर 8 ते म्हणजे वारंवार डाएट बदलणे. आज केटो, उद्या इंटरमिटंट फास्टिंग, परवा काय तर लिक्विड डाएट. या सगळ्या चेंजेसमुळे शरीर जे आहे ते गोंधळात पडतं आणि याच्यामुळे देखील काय होतं, फॅट स्टोरिंग मोड आहे तो ऑन होतो आणि शरीर फॅट साठवायला सुरुवात करतं. त्यामुळे एकच डाएट कमीत कमी 30 ते 45 दिवसांपर्यंत किंवा 2-3 महिन्यापर्यंत तुम्ही कंटिन्यू केला पाहिजे. सतत डाएट अजिबात बदलू नका.
त्याचा तुमच्या वजनावरती परिणाम होऊ शकतो. उलट वजन कमी न होता वजन वाढू शकतं. यानंतर कारण नंबर 9 ते म्हणजे पचनशक्ती कमजोर असणे. आता बऱ्याच लोकांमध्ये हा प्रॉब्लेम असतो. गॅसेस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे या सगळ्या कारणामुळे देखील वजन वाढ होत असते. वजन कमी होत नाही कारण आपलं पोटच व्यवस्थित साफ नसतं, डायजेशन आपलं व्यवस्थित होत नाही. त्यामुळे देखील वजन वाढीच्या समस्या अशा व्यक्तींमध्ये जाणवत असतात. वजन वाढलं नाही तरी कमी होत नाही. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत. काही औषधं असतील, मेडिसिन असतील किंवा योगा असतील तर बऱ्याच सगळ्या गोष्टी आता अवेलेबल असतात. तर त्याच्यावरती सोल्युशन शोधा आणि ते फॉलो करा, जेणेकरून तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल, गॅसेस, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम दूर होतील. यानंतर आपलं सगळ्यात शेवटचं कारण नंबर 10 ते म्हणजे लॅक ऑफ कन्सिस्टन्सी. म्हणजे कोणतीही गोष्ट फॉलो करताना त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ही खूप जास्त गरजेची असते. जरी तुम्ही डाएट करत असाल, कोणते रूल फॉलो करत असाल, व्यायाम करत असाल, काहीही असेल त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप जास्त गरजेची आहे. आणि जर कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्हाला जे हवंय ते एम जे आहे ते तुमचं ते तुम्हाला साध्य होणार नाही, ते तुम्हाला अचीव करता येणार नाही. वजनवाढीमध्ये देखील तेच आहे. जर तुम्हाला तुमचं वेट लॉस जे काही तुम्ही करत असाल ते अचीव करायचं असेल तर कन्सिस्टन्सी खूप जास्त गरजेची आहे. 2-3 दिवस डाएट केला, परत 4 दिवस ब्रेक घेतला, परत एखादा आठवडा व्यायाम केला, नंतर व्यायाम बंदच करून टाकला, हे सगळं कारणं आहेत. याच्यामुळे तुमचं वजन कमी न होता वजन वाढतं आणि वजन जर कमी करायचं असेल तर ते अजिबात तुम्ही अचीव करू शकत नाही. म्हणूनच मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं, तुम्ही कितीही चांगले व्यायाम करा, कितीही डाएट करा, काहीही करा, पण जर ही 10 कारणं तुम्ही जर फॉलो करत नसाल तर तुमचं वजनामध्ये अजिबात तुम्हाला कमी दिसणार नाही, उलट वजनामध्ये वाढच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या वजनामध्ये जर बदल करायचा असेल, वजन कमी करायचं असेल तर ही 10 कारणं तुम्ही नक्की लक्षात ठेवा, ही फॉलो करा, व्यवस्थित रुटीन ठेवा. बघा तुमच्या वजनामध्ये 7 दिवसातच तुम्हाला बदल दिसेल. तर फ्रेंड्स, वजन वाढण्यामागची ही सगळ्यात कॉमन कारणं आहेत. वेट लॉस इज नॉट अ मॅजिक, इट्स अ प्रोसेस. वजन वाढणं म्हणजे फक्त जास्त खाणं नाही, तर चुकीची जीवनशैली, चुकीच्या सवयी, चुकीची माहिती याचा देखील हा सगळा परिणाम आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या मागची कारणं आधी जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. ती कारणं जाणून घ्या आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला बदल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या वजन वाढण्यामागचं नेमकं काय कारण आहे. आणि हे रूटीन नक्की फॉलो करून बघा, तुम्हाला नक्की 100% रिझल्ट मिळणार आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजचा जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत, व्हॉट्सअपमध्ये शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये ही 10 कारणं नक्कीच हेल्पफुल ठरणार आहेत. चला तर मग अशा छान छान हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे मी माझा व्हिडिओ अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आहे. चला तर मग भेटूयात आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट रहा आणि हेल्दी रहा. धन्यवाद.